मित्रांनो, हा रोड आहे बांबोडे ते मलकापूर. या रोडनं मी नेहमी प्रवास करत असतो आणि गेले 4 दिवस मी प्रवास करत असताना ह्या डाव्या बाजूला शाहूवाडीमध्ये एक स्मशानभूमी आहे, तिकडे माझी नजर जायची. आज मनात काहीतरी आलं, म्हटलं काय आहे हे शेवटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच मी. पण खूप दिवस झालं प्रयत्न, म्हणजे मनाची इच्छा होती माझे की इथं एकदा जायचं. मित्रांनो, मी एवढा श्रीमंत किंवा मोठा कोणीही व्यक्ती नाही, एक सामान्य व्यक्ती आहे मी. पण माझी नेहमीची प्रामाणिक इच्छा असते गोरगरिबांना मदत करण्याची. आपल्याकडे काय असो किंवा नसो, पण एखाद्याला मदत करणं ही एक माझी कायमची इच्छा असते. मी आता एका हॉटेलमध्ये जात आहे. ते आमच्या मित्रांचंच हॉटेल आहे. तिथं मी थोडं नाश्त्यासाठी खायला घेत आहे. ते घेऊन मी परत गाडी वळवून परत मागे फिरून मी त्याच रोडने परत पाठीमागे येत आहे. आणि परत मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडंफार म्हटलं असू दे, एखाद्याची भूक तरी मिटवू शकतो आपण, एवढं तरी आपल्याला देवानं दिलेलं आहे. हा विचार करून खूप काही नाही, पण थोडंफार नाश्त्याचं घेऊन मी परत जात आहे. जात असताना आपण आता ह्या रोडनं जात आहे कोल्हापूर मार्गे, म्हणजे कोल्हापूर रोडला सरळ बांबोडे इकडे. तर शाहूवाडीच्या बाहेर पडलं की तिथे एक नदी लागते. नदीच्या कडेला शाहूवाडीची स्मशानभूमी दिसते, तुम्हाला येताना दाखवलीच पाठीमागे. त्या स्मशानभूमीकडे जायला हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड ग्रामपंचायतीनं खूप छान बनवलेला आहे. आणि नदीच्या काठी चांगल्या ठिकाणी स्मशानभूमी आहे. मी तिथं आता पोचलो. तिथं पोचल्यानंतर एक समोर अशी व्यक्ती दिसली आणि या स्मशानभूमीमध्ये त्यांनी दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या साठवून विकण्यासाठी साठवून ठेवलेल्या. हा एक अनाथ व्यक्ती आहे. पुढं मी त्याची माहिती सर्व विचारत आहे, तुम्हाला ऐकायला मिळेल. भाडे हां बरळे, मी इथं का राहता तुम्ही? मुलं काय करते तुमची? हां, लग्न नाही झालं तुमचं? कधीपासून राहता इथं? तुमचं घरी घर नाही तुमचं? हां, हे घ्या खायला. परळ्यातलं कुणा येतलं? मोरे. आई वडील नाहीत तुमच्यात? चुलते वगैरे कोण? तुमची शेत जमीन काय नाही? ती काय करते चुलते वगैरे? तुमचं नाव काय? हां, सुरेश बाळू मोरे. हे कचरा कशाला ठेवला? कचरा टाकून द्यायचा. हे बाटले देन. हां, विकायला मध्ये कोणतरी आले की विकायला टाकायचं. एका साईडला कचरा ठेवायचा, आपण रात्री स्वच्छ ठेवायचं. ते जेवण 3 साईडला तसंच ठेवलंय सा, जरा स्वच्छ करायचं. या ठिकाणी मित्रांनो, मला आता काय बोलायचं, काय करायचं हेच मला सूचना झालं. मित्रांनो, खरोखरच खूप वाईट वाटतं ह्या व्यक्तीला पाहिल्यानंतर. आणि हा व्यक्ती मित्रांनो स्वतःचे कष्ट करून स्वतः जगू शकतो असा व्यक्ती आहे. फक्त राहायला घर नाही, कोण सांभाळायला पाठिंबा, सपोर्टला कोणी नाही त्याच्यात. आणि त्याचं फक्त काम करण्याची पण इच्छा आहे, ते पण त्याला विचारून घेतलं तर तसं कुणाची
एखादा माणूस आपल्या घरी कामासाठी पाहिजे असेल किंवा हां बिना शिक्षित आहे, शिक्षण नसेल त्याचं कदाचित, पण तो काही कष्ट करून खाऊ शकतो, राहू शकतो. असं कोणाची जर व्यक्तीची गरज असेल तर त्यांनी खरोखर त्या व्यक्तीला घेऊन सहकार्य करावं. काही मला बोलायचं हेच सुचत नाही, कारण माझी खूप इच्छा आहे, पण माझी तेवढी शक्ती नाही. माझी इच्छाशक्ती आहे पण शक्ती नाही मित्रांनो. समजून जावं आणि एखाद्या गरिबाचं चांगलं व्हावं याच उद्देशानं हा व्हिडिओ बनवत आहे. आणि भविष्यात आज हा ठाम निर्णय घेतलाय मित्रांनो, भविष्यात ह्या यूट्यूबच्या माध्यमातून जर काही मला पेमेंट मिळालं, वर्ष 2 वर्षानं 3 वर्षानं असो, तर ते फक्त पेमेंट अशा लोकांच्यासाठीच वापरलं जाईल मित्रांनो. सोशल मीडियाचा पैसा मी दुसरीकडे कुठेही माझ्या कल्याणासाठी वापरणार नाही मित्रांनो. यांचा आशीर्वादाने, तुमच्या सदिच्छाने, सपोर्टची गरज आहे माझ्या या चॅनलला मित्रांनो. इथून पुढे मी असे व्हिडिओ खूप अपलोड करत राहील. फक्त तुमच्या प्रेमाची, तुमची साथ मला हवी आहे मित्रांनो. असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मी खूप कामात बिझी असतो मित्रांनो, त्यातून वेळ मिळेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत जाईल, व्हिडिओ शेअर करत जाईल. धन्यवाद.